अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्यासमोर रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करण्यासाठी हेल्मेट वाटप व जनजागृती अभियान राबविण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके प्रमुख उपस्थित होते। ठाणेदार रीता उईके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालकांना हेल्मेटचे वाटप करत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले आहे। यावेळी डीसीपी सोळंके यांनी सांगितले, ही मोहीम पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असून नागरिकांना हेल्मेट वापराबाबत जागृत करणे हा तिचा मुख्य उद्देश आहे। रस्ते अपघातामुळे डोक्याला होणारी दुखापत जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा नियमित वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे। ठाणेदार रीता उईके यांनीही वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले। ही जनजागृती मोहीम 24 जुलैपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर हेल्मेट शिवाय वाहन चालविणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी सोळंके यांनी दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशाप्रमाणे हेल्मेट वापरण्यासाठीचं जे कॅम्पेन आहे ते आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सुरुवातीला आपण काही दिवस यामध्ये जनजागृती अभियान राबवत आहोत आणि त्या अनुषंगाने वलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण काही हेल्मेटचं वाटप नागरिकांना केलेलं आहे। उद्देश हाच आहे की बाईक चालवणारे जे हे व्यक्ती आहेत त्यांनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, कारण अपघात झाल्यानंतर ज्यावेळेस तो व्यक्ती रोडवर पडतो त्यावेळेस हेड इंजुरी होण्याची चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात आणि हेड इंजुरी झाल्यानंतर मग डेथ होण्याची चान्सेस हे खूप जास्त असतात। तर ते जर अवॉइड करायचं असेल तर हेल्मेट वापरणं हे आपल्याला खूप आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानेच ही मोहीम आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।